नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या 2 ते 4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे। काही भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि काही भागांमध्ये अजूनही विखुरत्या स्वरूपाचा पाऊस आहे। परंतु तरीही जर सांगायचं झालं, साधारण पद्धतीचा पाऊस सार्वत्रिक एरियामध्ये झाला, कुठे कुठे खूप चांगला पाऊस झालेला आहे। म्हणजे सांगायचं झालं, जे पावसाला खरी सुरुवात व्हायला पाहिजे होती ती खरोखर आता सुरुवात झाली आणि त्या पद्धतीचा पाऊस आपल्याला दिसून राहिला की गेल्या या 4 दिवसापासून कंटिन्यू झडीसारखं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या पद्धतीचा रिमझिम पाऊस सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी संत्र्यामध्ये जर आपण बघितलं का आंब्याची फसल आपल्याला सुद्धा खूप वाटायची, परंतु सर्व उलटं झालं। यावर्षी मात्र सांगायचं जर झालं तर 75% मृगाच्या फुटा झालेल्या आहे। का सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांनी बाग पूर्णतः सोडलेली होती तानावर, काही शेतकऱ्यांचे झाडंसुद्धा वाळून गेले, परंतु तरीसुद्धा मृगाची फसल चांगल्या प्रमाणात काही भागांमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे। परंतु आंब्याची फसल जर पाहिलं, मी सगळ्यात महत्त्वाचं एक आनंदाची गोष्ट सांगतो की सर्व शेतकऱ्यांनी आपल्याजवळ जेवढ्या प्रमाणात आंबिया आहे तो व्यवस्थितरित्या त्याचं संगोपन करा, कारण अवसं आंब्याचं वर्ष पुढे येईलच हे सांगता येत नाही। कारण की आहे त्या वर्षात चांगले पैसे करून घ्या, रेट चांगले आहे, आंबियाला भाव चांगले आहे, परंतु शेतकऱ्यांसमोर एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला की यावर्षी गळण जे वापशामध्ये व्हायला पाहिजे ती गळण मात्र आता सध्याच्या कंडिशनला हल्ली सुरू आहे। काही ठिकाणी 40% फळं हे खाली गडलेले आहे। का जे मोठी फूट होती हे फूट पूर्णतः खाली आलेली आहे आणि 2 आणि 3 नंबरची फूट झाडांवरती आहे। ही सिच्युएशन आपल्याला दिसतं। ह्या जो प्रॉब्लेम आहे हा क्वाकबनची सगळ्यात जास्त गड दिसतं। दुसरी गड आपल्याला दिसून येतं का पूर्ण बागेमध्ये काही ठिकाणी झाडं अशी झालेली आहे, एखादी झाडाची डांग सुकलेली आहे, पानं बिलकुल सुकून गेले आणि ती झाड वाळायला ती डांग फक्त सुरुवात झालेली आहे। ही सिच्युएशन आपल्याला बारकाईने तिथं दिसून आलेली आहे। तिसरा विषय आपल्याला असा दिसून आला की शेंड्यावर पानं पिवळे होऊन राहिले आणि डांग सुकून तांबूसल्या कलरचं पान होऊन गळून राहिलं। हा एक तिसरा प्रकार तिथं दिसून आलेला आहे। चौथा प्रकार आपल्याला असा दिसून आला का सगळ्यात महत्त्वाचं, का वरून डांगाच्या डांगा सुकून राहिल्या। हा एक प्रकार आपल्याला तिथं त्या पद्धतीचा दिसून आलेला आहे। का सांगायचं सर्वात महत्त्वाचं झालं का गळणीचं जे प्रमाण आहे, गळणीचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला या 4 स्टेजमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे। पहिला प्रॉब्लेम कॉकबन, दुसरा जो प्रॉब्लेम सांगितला मर रोगाचा, तिसरा जो प्रॉब्लेम सांगितला मी तुम्हाला डायबॅकचा, चौथा जो प्रॉब्लेम आहे डेट सुकून राहिलं, झाडालाच फळ पिवळं होऊन गळून राहिलं। हा प्रकार आपल्याला तिथं चौथा दिसून आलेला आहे। का हा जो सार्वत्रिक जो प्रॉब्लेम आहे, सर्वात महत्त्वाची गळ आहे क्वाकबनची। हा जो प्रॉब्लेम असते हा दरवर्षी वापशामध्ये असते, परंतु यावर्षी जर आपण बघितलं तर यावर्षी आपल्याला सुरुवातलाच हा प्रॉब्लेम दिसून आलेला आहे क्वाकबनचा। आणि क्वाकबनचा विषय एवढा वाढलेला आहे का शेतकरी हा पूर्णतः विखुरल्या स्वरूपाचा झाला। काय घ्यायचं काय नाही हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे सर्वात महत्त्वाचं। आणि हा खूप चिंतेचा बाब आहे, खरोखर दरवर्षी चिंतेचा बाब ठरतं, परंतु हा प्रॉब्लेम वापशामध्ये येतो। यावर्षी सुरुवातलाच हा प्रॉब्लेम जास्त आहे। सगळ्यात महत्त्वाचं का आपल्या बागेचा अभ्यास करून, आणि हा प्रॉब्लेम सार्वत्रिक नाही, जो कोणी सार्वत्रिक म्हणत असेल ज्याचं संगोपन व्यवस्थित केलं, पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं, तिथं हे प्रमाण खूप अल्प आहे। जिथे पाणी भरपूर होतं तिथंच हा जो पूर्णतः प्रकार आहे हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसून आलेला आहे। म्हणून या गोष्टीचं बारकाईनं अभ्यास करत असताना त्या पद्धतीचं तिथं बुरशीनाशक सेट करा, त्या पद्धतीचं ते न्यूट्रिशन द्या आणि सगळ्या गोष्टींना बारकाईनं अभ्यास करून तुम्ही तिथं व्यवस्थितरित्या बुरशीनाशक सेट करून, तिथं व्यवस्थितरित्या न्यूट्रिशन सेट करून तिथं त्याची फवारणी तुम्ही योग्यतेरित्या घ्या। पाऊस सुरू आहे, या पावसामध्ये तुम्ही ड्रिंचिंगसुद्धा करू शकता। का त्या सखोल गोष्टींचा अभ्यास करून तिथं ड्रिंचिंगचं व्यवस्थापन करा, जेणेकरून
ह्या गोष्टीवर आपल्याला एकदम योग्यतेरित्या मात करता येईल, योग्यतेरित्या आपल्याला तिथं त्याचे रिझल्ट दिसून येतील आणि आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला त्या कंडिशनची बाग दिसेल. यावर्षी तसंही 15-15 दिवसानं फळं हे लेट जाणार आहे, कारण एका महिन्यानं आधीच ऋतू समोर गेला. यावर्षी जुलैपासून पावसाला सुरुवात झाली आणि जुलैमध्ये जो पाऊस पाहिजे होता तो पाऊस नाही आला. सगळ्यात महत्त्वाचं स्टार्टिंगला जो पाऊस पाहिजे होता तो नाही आला, एंडिंगला आला, परंतु तरीसुद्धा फळानं जे ग्रीप घ्यायला पाहिजे होती ती ग्रीप नाही घेतली, म्हणून थोडं फळ लेटच जाणार आहे. म्हणून त्या अनुषंगाने तिथं व्यवस्थापन करा आणि हे व्यवस्थापन करत असताना त्या गोष्टींवर बारकाईनं निरीक्षण करा, बारकाईनं सखोल अभ्यास करा आणि तिथं योग्यतेरित्या तुम्ही व्यवस्थापन करू शकता. हा महत्त्वाचा विषय आहे. मी तुम्हाला सांगतो का पालवीसाठी आपण काय नसन केलं, बऱ्याचशा गोष्टी करून चुकलो तरी झाडांवर पालवी यायला तयार नव्हती. शेवटी निसर्गाची देण आहे, निसर्गासमोर कोणीच नाही. हा महत्त्वाचा विषय आहे. यावर्षी ज्याचं व्यवस्थापन होतं त्याच्याही बागेनं पालवी काढली, ज्याचं व्यवस्थापन नव्हतं त्याच्याही बागेनं नवती काढली. यावर्षीसारखं नवतीचं प्रमाण कुठेच नाही, कारण की गच्च बागा नवतीनं भरल्या. जो धामणगाव देवगाव एकलासपूर साईड होती, पूर्ण एरिया खराब झालेला होता, तोही एरिया यावर्षी नवतीनं गच्च पालवीनं भरलेला आहे. शेवटी निसर्गाच्या देणीच्या पुढं कुठंच जा लागत नाही, कारण की हा महत्त्वाचा विषय आहे का त्या पद्धतीनं व्यवस्थापन होणं गरजेचं आहे. फक्त आपण प्रयत्न करतो आणि कुठंतरी त्या प्रयत्नाला आपल्याला यश मिळतं, हा महत्त्वाचा विषय आहे. आणि त्या प्रयत्नाच्या बलावर आपण पूर्णतः संत्रा शेती करतो. याच्यात अति जमत नाही. जेवढं तुम्ही संत्र्याला नॅचरल ठेवा तेवढंच चांगलं राहील, हा महत्त्वाचा विषय आहे. मी पुन्हा सांगतो की त्या पद्धतीनं कमी खर्चात नियोजन कसं चांगलं करता येईल याच्याकडे शेतकऱ्यांना भर द्यावा आणि त्या पद्धतीनं व्यवस्थापन करावं. धन्यवाद.